जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, मी सोमनाथ ने आणि साहित्य ॲग्रो या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण बघतो की दुग्ध व्यवसाय करत असताना की पशुपालन व्यवसाय करत असताना आज मुरघासाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणाकडे वळले आहेत किंवा चाऱ्यासाठी मुरघासाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करत आहेत. पण हाच मुरघासच जनावरांना नेमके का घालायचा किंवा हा मुरघास कसा बनवायचा, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात असतात. त्यानंतर मुरघासाचे फायदे काय आहेत, साठी आपण कशा कशाचा वापर करू शकतो किंवा काही शेतकरी अजूनही मुरघास बनवण्यास म्हणजे तयार नाहीत किंवा ते मुरघास बनवण्यास नकार देतात. तर त्याची कारणे काय काय आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण सर्वप्रथम बघू की मुरघास नेमके का करायचा. तर आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान संस्कृती असल्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आपल्याकडे प्रामुख्याने केला जातो. तर दुग्ध व्यवसाय करत असताना जनावरांना पौष्टिक व सकस आहार देणे अत्यंत गरजेचे असते. परंतु पावसाच्या अनिश्चित प्रमाणामुळे चारा टंचाई सारख्या समस्येला शेतकरी बांधवांना किंवा पशुपालकांना तोंड द्यावे लागत आहे. अशा वेळेस वर्षभर जनावरांना चाऱ्याची सोय करून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीस्कर परवडेल असा एकमेव पर्याय म्हणजे मुरघास निर्मिती होय. पशुपालक वर्षभर जनावरांना हिरवा चारा घालू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे ज्यावेळेस हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल त्यावेळेस त्या चाऱ्याची प्रत व दर्जा कमी न होऊ देता त्या चाऱ्याचा मुरघास बनवून दीर्घ काळासाठी साठवणुकीची सोय करून ठेवणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते आणि त्यात शेतकऱ्यांचा फायदाही होतो. मुरघास बनवल्याने काय होते, तर मुरघास बनवल्याने शेतकऱ्यांची शारीरिक कष्टाचे कामही कमी होते आणि शेतकऱ्यांच्या नफ्यामध्येही काहीशा प्रमाणात वाढ होते. मित्रांनो, बऱ्याचशा पशुपालकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की मुरघास नेमके कशाचा बनवला तर चांगलं होईल किंवा आपण कोणत्या पिकाचा मुरघास बनवल्याने जनावरांना जास्त फायदा होईल. तर मित्रांनो, आपण मुरघास मक्याचा बनवू शकतो. त्यानंतर गिन्नी गवत असो, हत्ती गवत असो, नेपियर असो, कडवळ असो, ऊस असो, अशा विविध प्रकारच्या हिरव्या चाऱ्यांचं जे जनावरांना घालण्यासाठी योग्य पिके आहेत, अशा बऱ्याचशा पिकांचा मुरघास आपण बनवू शकतो. पण प्रामुख्याने सगळ्यात जास्त मान्यता मिळालेला किंवा सर्वत्र म्हणजे सगळीकडे जास्तीत जास्त प्रमाणात वापरलं जातं ते म्हणजे मका. कारण मक्यामध्ये साखरेचे प्रमाण आणि सोल्युबल कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे मका चा मुरघास जास्त दीर्घकाळ टिकतो. त्यामुळे प्रामुख्याने मकाचा वापर केला जातो. त्यानंतर मकाच्या मुरघासामुळे जनावरांना जे काही फायदे होणारे असतात ते फायदे हे जास्त प्रमाणात होतात. त्यामुळे सगळीकडे जास्तीत जास्त प्रमाणात मक्याचा मुरघास बनवला जातो. तर मित्रांनो, यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे असे की आपण जनावरांना मुरघास घालायचा. पण या मुरघासामुळे आपल्याला नेमके काय फायदे भेटणार? तर आपण ते एक मुरघासाचे फायदे थोडक्यात बघू. तर मित्रांनो, मुरघास जर आपण जनावरांना घालत असू तर मुरघासाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तो असा की ज्यावेळेस आपल्याकडे हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल त्यावेळेस जर आपण त्या चाऱ्याचा मुरघास बनवून ठेवला, तर आपल्याकडे उत्तम पौष्टिक दर्जाचा चारा आपण जनावरांना वर्षभर देऊ शकतो आणि ज्यावेळेस आपल्याकडे मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असतो, त्याच वेळेस आपली वर्षभराच्या चाऱ्याची सोय लागून जाते. म्हणजे आपल्याला पाणी टंचाईच्या काळात किंवा ज्यावेळेस आपल्याकडे समजा चारा उपलब्ध नसेल, अशा काळात सुद्धा आपण जनावरांना पौष्टिक चारा देऊ शकतो आणि एक फायदेशीर दुग्ध व्यवसाय करू शकतो. त्यानंतर दुसरा मुरघासाचा फायदा असा म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे पाणी टंचाई असते, त्यावेळेस चारा टंचाईलाही आपल्याला सामोरे जावे लागते. साहजिकच पाणी टंचाई असल्यानंतर चाऱ्याचाही तुटवडा निर्माण होतो. अशा वेळेस जर आपण चारा विकत घेऊन जनावरांना घालायचं म्हटलं, तर त्यावेळेस आपल्याला अतिरिक्त पैसे चाऱ्यासाठी द्यावे लागतात आणि त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांच्या किंवा पशुपालकांच्या नफ्यातही घट होते आणि त्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन विस्कळीत होते. तिसरा फायदा तो म्हणजे असा, की मुरघास जर आपण बनवलेला नसेल, तर दररोज शेतात जाणे, वैरण कापून आणणे, मग त्यानंतर त्याची कुट्टी करणे, जनावरांना घालणे, हे जास्तीचे काम आपल्याला करावे लागतात. पण त्याच ठिकाणी जर आपल्याकडे मुरघास असेल, तर आपण एक काही वेळात मुरघास बॅगेतून म्हणा, बंकरमधून म्हणा, काढून आपण जनावरांना घालू शकतो आणि त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि आपले दररोज शेतात जाऊन वैरण कापून आणण्याचे शारीरिक कष्टही कमी होतात. तोच वेळ आपण इतर फायदेशीर गोष्टींसाठी देऊ शकतो आणि आपल्या नफ्यामध्ये वाढ करून घेऊ शकतो. त्यानंतर मुरघासाचा चौथा फायदा म्हणजे पारंपरिकरित्या चालत आलेली चाऱ्याची पद्धत जर आपण वापरत गेलो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पावसाळा आला की एकदम हिरवा पौष्टिक चारा आणि त्यानंतर जसं पावसाळा कमी होत जाईल किंवा
पाण्याचे प्रमाण कमी होत जाईल. तसं आपण जनावरांना सुकलेला चारा, सुकलेले गवत असो, गौंडा असो, भूस असो, हे जर जनावरांना निकृष्ट दर्जाचा चारा देत गेलो, म्हणजे काय तर पावसाळ्यात एकदम हिरवा चारा आणि उन्हाळ्यात एकदम सुकलेला चारा. म्हणजे पावसाळ्यात आपण जनावरांना पौष्टिक चारा देतो आणि उन्हाळ्यात आपण जनावरांना ज्यामध्ये पोषक घटक भेटत नाही असा चारा देतो. ज्यामुळे जनावरांचे पोटाचे विकार वाढतात आणि जनावरे विविध रोगांना बळी पडतात. त्यानंतर त्यांची उत्पादन क्षमताही कमी होते. हे जर आपल्याला थांबवायचे असेल, तर आपल्याला जनावरांना सतत एकसारखा पौष्टिक चारा देणे गरजेचे आहे आणि हे आपल्याला मुरघासामुळे साध्य होऊ शकते. नंतरचा मुरघासाचा फायदा तो म्हणजे असा, की जर आपण मुरघास जनावरांना वापरत असू, तर त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांकडे किंवा पशुपालक मित्रांकडे त्यांच्या मालकीची एकदम कमी शेतजमीन आहे किंवा त्यांच्याकडे चाऱ्यासाठी जमीन उपलब्ध नाही, असे शेतकरी म्हणजे जेव्हा मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असेल, अशा वेळेस जर त्यांनी कमी किमतीमध्ये चारा घेऊन त्याचा मुरघास बनवून ठेवला, तर ते पशुपालक मित्र सुद्धा एकदम फायदेशीररित्या अ, दुग्ध व्यवसाय करू शकतात. जेणेकरून त्यांना चारा टंचाईच्या काळात जास्तीचे पैसे देऊन म्हणजे चारा विकत घ्यावा लागणार नाही किंवा आपल्याकडे शेतजमीन नाही, आपल्याकडे चारा करण्यासाठी जमीन नाही, मग आपण काय करायचे? हा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांसमोर असतो. पण त्याच जागी जर त्यांनी मुरघास बनवून ठेवला, तर त्यांना यापैकी कुठल्याही गोष्टीची टेन्शन राहत नाही आणि ते एकदम फायदेशीररित्या दुग्ध व्यवसाय करू शकतात. पण त्यानंतरचा मुरघासाचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यावेळेस जर आपल्याला मुरघास बनवायचा असेल, तर त्यावेळेस आपण चारा एकदम तोडून घेतो आणि त्याची कुट्टी बनवतो. त्यानंतर आपले रान एकदम मोकळे होऊ शकते आणि त्या रानात किंवा त्या जागेमध्ये आपण लगेच दुसरे पीक करू शकतो. म्हणजे आपले जे पिकासाठी दिवस वाया जाणारे असतात, ते दिवस वाया जात नाही आणि त्या ठिकाणी लगेच पुढचे पीक आपले उभे राहते. तो एक फायदा आपल्याला मुरघासामुळे होऊ शकतो. त्यानंतरचा एक फायदा म्हणजे जनावरे मुरघास एकदम आवडीने खातात. त्यामुळे काय होतं तर चारा वाया जात नाही आणि जनावरांनी चारा पूर्णपणे खाल्ल्यामुळे त्यांच्या अप्रत्यक्षरित्या उत्पादन क्षमतेत वाढ होते. अशा प्रकारे आपण मुरघासाचे फायदेही बघितलेले आहेत. पण त्यानंतरचा एक मुद्दा येतो, की इतके सगळे मुरघास करणेही सोपे आहे. कमी खर्चातही होते. त्यानंतर मुरघासाचे इतके सारे फायदेही आपण बघितले. पण तरीही काही शेतकरी मुरघास करण्यास नकार देतात किंवा त्यांच्या मनामध्ये शंका असते, मुरघास करावा की नाही करावा? याचे कारणही आपण थोडक्यात बघू. तर मित्रांनो त्यातील सर्वात पहिले कारण म्हणजे काय? तर सुरुवातीला ज्या शेतकऱ्यांनी मुरघास बनवला, तर त्यावेळेस काय होतं, की मुरघास बनवताना त्या शेतकऱ्यांकडून कदाचित काहीतरी चूक झालेली असते आणि त्यामुळे काय होतं, की त्या शेतकऱ्यांचा मुरघास खराब झालेला असतो आणि हे बहुतांश शेतकऱ्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी बघितलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या मनात एक गैरसमज निर्माण होतो, की आपण जर चांगल्या चाऱ्याचा किंवा उत्तम प्रतीच्या चाऱ्याचा जर मुरघास केला, तर आपला चांगला चारा खराब होऊ शकतो. त्यामुळे हे काही शेतकरी म्हणजे मुरघास करण्यास नकार देतात किंवा त्यांच्या मनात गैरसमज निर्माण झालेले असतात. त्यानंतरचे कारण म्हणजे चांगला पौष्टिक दर्जाचा चारा खराब होऊन त्यातील अन्न घटक किंवा पौष्टिक घटक कमी होतात, की काय ही भीतीही काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये असते. त्यानंतरचे कारण ते म्हणजे मुरघास बनवणे हे फक्त मोठ्या गोठ्यांकरिता आहे किंवा ज्या पशुपालकांकडे कमी जनावरे आहेत, अशा पशुपालकांसाठी मुरघास बनवणे सोयीचे नाही किंवा फायदेशीर नाही, असाही समज बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्यानंतर मुरघास न बनवण्याचे अजून एक कारण ते म्हणजे असे, की मुरघास बनवण्यासाठी खूप खर्च येतो किंवा जास्त मनुष्यबळ लागतं किंवा मुरघास बनवणे अतिशय खर्चिक आहे, ते आपल्याला न परवडणारे आहे, असा समजही बहुतांश शेतकऱ्यांमध्ये असतो. पण पशुपालक मित्रांनो तसे अजिबात नाही. तर विविध प्रकारच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून किंवा आधुनिक मशिनींचा उपयोग करून आपण एकदम कमीत कमी खर्चामध्ये मुरघास बनवून जनावरांसाठी साठवून ठेवू शकतो आणि अ, त्यामधून आपल्याला भरपूर फायदाही भेटू शकतो. त्यानंतर अजून एक कारण ते म्हणजे असं आहे, की मुरघास का बनवायचा, कसा बनवायचा, कशाप्रकारे बनवायचा याची पुरेपूर माहिती अजून बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी मुरघास करण्यास नकार देतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण विषयी बरेचसे मुद्दे आज आपण इथे बघण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.